डॉक्टर अनिल काकोडकर हे देखील आहेत. डॉक्टर अनिल काकोडकर, भारतानं आज एक फार मोठा विज्ञान ऋषी गमावला. एपीजे अब्दुल कलाम यांचं शिलाँग येथे निधन झालं. आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, आताच मी ऐकली फार वाईट बातमी. फार मोठा धक्काच बसला. माझे आणि डॉक्टर कलामांचे खूप जवळचे संबंध होते. त्यांच्याबरोबर बराच काळ काम करायची संधी मला मिळाली होती. विशेषतः 1998च्या न्यूक्लिअर टेस्ट मध्ये बरोबर काम केलं. त्याच्याही आधी सबमेरीनच्या कामावर बरोबर होतो आणि त्यांचं जे एक डेडिकेशन आणि क्लॅरिटी ऑफ माइंड आणि हे म्हणजे एक्सेप्शनल होतं आणि it was a great experience to be with him, to talk to him, to work with him. I can't believe that we lost him so early. He was very active. त्यांनी रिटायर झाल्यानंतर संकल्प सोडला होता की मी 1 लाख मुलांच्या बरोबर संवाद साधेन म्हणून. त्याच्यानंतर राष्ट्रपती झाले त्यामुळे त्यांना विचारलं की आता तुमच्या या लक्ष्याचं काय? तर ते म्हणे नाही, आता तर मी लक्ष्य अधिक सहजपणे पार करेन, ते लक्ष्य वाढवीन. आणि तसंच त्यांनी केलं आणि शेवटी सुद्धा शेवटच्या घटकेपर्यंत ते विद्यार्थ्यांशी चर्चा करत होते, त्यांच्याशी संवाद साधत होते. संबंध देशाला इन्स्पायर करणार असं ते व्यक्तिमत्व होतं. हा जो तुमचा डॉक्टर अनिल काकोडकर आपण जे म्हणलात की शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत होते, हे इतकं खरं आहे. त्यांचं शेवटचं जे ट्विट आहे ते अवघ्यात काही तासांपूर्वीचं आहे. तर त्यांचं शेवटची फेसबुकवरची जी एंट्री आहे ती मी पाहिली आता, ती 18 जुलै काही दिवसांपूर्वीची आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा माणूस या देशासाठी, या देशाच्या निर्मितीसाठी झटत होता. आपण त्यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलंय म्हणून हा प्रश्न. पृथ्वी 2 प्रचंड बलशाली अशी क्षेपणास्त्र निर्माण करण्यामध्ये त्यांचा जेवढा सहभाग होता त्याहीपेक्षा अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या देशाला अणुसिद्ध केलं पाहिजे हे पटवून दिलं. या त्यांच्या योगदानाबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच त्यांनी म्हणजे ते इस्रो मधनं DRDO मध्ये इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल प्रोग्राम त्यांनी मांडला आणि तो पुढे नेण्यासाठी म्हणून प्रायमरीली त्या DRDO मध्ये आले. आणि आज भारताची जी एक संरक्षण सिद्धता आहे, पृथ्वी, अग्नी आणि इतरही मिसाईल्स, आकाश, नाग यासारखे, ही सगळी त्याची कल्पना त्यांनी मांडली आणि तो संबंध एक मोठा प्रोजेक्ट पूर्णत्वाला त्यांनी नेला. आणि अर्थातच देशाच्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने म्हणजे देश अण्वस्त्र सज्ज व्हायला पाहिजे आणि ही कल्पना राजकीय नेतृत्वाला पटवून देण्यात आणि एक अणुशक्ती खाता आणि DRDO यांचा समन्वय साधून हे सगळं पूर्णत्वाला नेणं, ही त्यांनी म्हणजे काय म्हणतात डिस्प्लेड लिडरशिप ऑफ व्हेरी हाय क्वालिटी. आणि आज म्हणजे ही गोष्ट अशी आहे की भविष्यात कितीतरी वर्षापर्यंत भारताला एक समृद्ध देश म्हणून जगाच्या पुढे राहण्याची जी एक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं एक फार मोठं योगदान आहे. डॉक्टर काकोडकर, एक प्रकारे सतीश धवन असतील किंवा विक्रम साराभाई असतील, डॉक्टर ब्रह्मप्रकाश असतील, यासारख्या अत्यंत द्रष्ट्या आणि पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तिमत्वांबरोबर त्यांनी काम केलं. परंतु त्यांच्या बालपणाकडे जर आपण पाहिलं तर ते अत्यंत अशा प्रतिकूल परिस्थितीत एकेकाळी स्वतःची गुजराण करण्याकरता त्यांना वर्तमानपत्र रामेश्वरमध्ये विकून आपली गुजराण करावी लागली होती. आपल्या त्यांच्या सहवासात कुठेही आपल्या ह्या बालपणाबद्दल
कडवट आठवणी किंवा त्याबद्दलच्या काही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या कधी? नाही, गोष्टी सांगितल्या, पण कडवटपणा आणि कलाम या भिन्न गोष्टी. डॉक्टर कलामांच्या मनामध्ये कुठेही कोणाही बद्दल कुठल्याही परिस्थितीबद्दल कडवटपणा अजिबात नव्हता. आणि म्हणजे ते सर्व स्तरांवर सर्व परिस्थितींमध्ये त्यांचे जे एक नॅचरल सेल्फ असतं त्या दृष्टीनेच ते पुढे येत. आणि तसं ते हळवं मन होतं त्यांचं. ते एक शीघ्र कवी होते. त्यांनी एकदा, मला असं आठवतं, मी विमानातनं येत होतो, तर त्या विमानाच्या प्रवासात काहीतरी 1 तास 1.5 तासाचा अवधी असेल, तेवढ्यात त्यांनी एक कविता लिहिली. आता ती तामिळमध्ये लिहिली आणि मग त्यांनी मला म्हणजे इंग्रजीमध्ये त्याचा मतितार्थ करून सांगितला. पण ते एकदा असंच त्यांनी म्हणजे त्यांनी ठरवलं की आता आपल्याला वीणा शिकायची. आणि म्हणजे आणि त्याने मग ते एवढ्या मोठ्या वयात सुद्धा वीणा शिकायला सुरुवात केली. आणि तर ते म्हणजे विविध पैलू आणि काय म्हणतात त्याला, मानवतेच्या दृष्टीने ग्रेट ह्युमन बिईंग. काय सांगणार त्यांच्याबद्दल? मला आणखीन एका गोष्टीबद्दल त्यांचं आपल्याकडून जाणून घ्यायचं ते म्हणजे 2000 सालच्या आसपासची गोष्ट असेल, ज्या वेळेला दिल्लीच्या एशियाड व्हिलेजमध्ये मला असं वाटतं कलामांचं काही काळ वास्तव्य होतं. तत्कालीन इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटीचे एक उपकुलगुरू होते, प्रो व्हाईस चान्सलर होते, जनार्दन झा. ते त्यांच्या बाजूला राहायचे. आणि एक दिवशी मी त्यांना विनंती केली की मला एपीजे अब्दुल कलामांची भेट घडवा. तेव्हा अगदी सहज शेजाऱ्याकडे जावं असं ते मला पटकन म्हणले, चल जाऊया. तेव्हा त्यांचं घर बघून मी चाट पडलो. एका अत्यंत छोट्याशा घरात, एका अत्यंत छोट्याशा ठिकाणी ते राहत होते. प्रचंड पुस्तकं आजूबाजूला होती. त्यातल्या 2 पुस्तकांनी माझं लक्ष वेधून घेतलं होतं. ते आजही मला लख्खपणे आठवत आहेत. आणि ती पुस्तकं म्हणजे कुराण आणि भगवद्गीता. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अध्यात्म आणि विज्ञान याचा एक अनोखा संगम होता. काय सांगाल त्याविषयी? नाही, हे तर खरंच आहे. ते एक तर ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी होते. आणि त्यांचा एकूणच भारतीय संस्कृती आणि मानवतावाद याच्यावर त्यांची फार गाढ निष्ठा होती. म्हणजे तुम्ही ज्या घराचा उल्लेख केलात, मला असं वाटतं एकदा मी म्हणजे मला वाटतं हरिद्वार का कुठेतरी गेलो होतो आणि तिथनं परत येताना दिल्लीला थांबलो होतो. आम्ही पण त्याच गेस्ट हाऊस मध्ये थांबलो होतो. आणि काहीतरी रात्री 11:30-12ची वेळ असेल. आणि डॉक्टर कलामना कळलं की तिथे मी आलोय म्हणून. मी अर्थातच कारण दुसऱ्या वेळी सकाळी परत निघणार होतो पुढच्या प्रवासाचा दिल्लीवर. आणि म्हटलं रात्री आपण डिस्टर्ब नको करूया म्हणून मी गप्प होतो. पण त्यांना कळलं तर त्यांनी तेव्हा सुद्धा आम्ही चर्चा करायला बसलो. आणि रात्री त्यावेळेला सुद्धा तास 1.5 तास 2 तास गप्पा म्हणजे वेगळ्या वेगळ्या आयडियाजवर चर्चा करणं वगैरे हे त्यांचं सतत चालू असतं. त्यांचा एक म्हणजे त्यांची जी एक सायकोलॉजिकल बाजू जी आहे ती फार मजबूत होती असं मला वाटतं. आणि त्या अर्थातच त्यांचं एक म्हणजे वाचन त्या अर्थात दांडगं होतच होतं. पण म्हणजे त्याच्यामध्ये त्यात वेगवेगळे पैलू होते. DRDO मध्ये संरक्षण विषयक संशोधन चालू असताना गरीब लोकांसाठी, ज्या लोकांना इतर काही सुविधा मिळू शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्या संशोधनाच्या माध्यमातून काय करता येईल याच्यावर त्यांचं नेहमी बारीक लक्ष असते. कार्बन फायबरचे ते क्रचेस वगैरे त्यांनी त्यावेळेला निर्माण करून पेशंटसाठी पुढे आणले. म्हणजे ह्युमन बिईंग म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर ते फार उच्चस्तरीय व्यक्तिमत्व होतं असं मला वाटतं. काकोडकरजी, एक प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो आणि तो संशोधनाच्या, विशेषतः मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी अत्यंत मोलाचा असेल.
मूलभूत संशोधनाला या देशात प्रतिष्ठा नाही अशी खंत वारंवार बोलून दाखवली जाते. आज अब्दुल कलाम यांच्या निधनानं मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात नेमकं आपण काय गमावलंय? असे अब्दुल कलाम हे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञानाचं एकूण समाजासाठी किंवा देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी म्हणा किंवा देशाच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करता येईल, कसं विज्ञानाची उपलब्धी तिकडे वळवता येईल याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असायचं. पण हे करता यावं अधिक चांगल्या प्रकारे म्हणून मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात सध्या काय घडतंय त्याच्यावर त्यांचा फार कटाक्ष असे. आणि मला आठवतं माझ्याबरोबर मी एकदा त्यांच्याबरोबर ते सर्नला जिथे लार्ज हॅड्रॉन कोलायडर मध्ये जे संशोधन झालं, हिग्स बोसॉन पार्टिकल शोधून काढले गेलं, देवकण शोधला गेला तिथे ते सगळे होते. त्यांनी इतक्या बारकाईने सगळ्या गोष्टींची माहिती करून घेतली आणि त्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे खूप रस होता. आणि ते त्यांनी असं मूलभूत विज्ञान आणि उपयोजित विज्ञान किंवा याच्यामध्ये असं काही फरक केला नाही. पण त्यांचा कल नेहमी संशोधनाला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे आणि त्याचा उपयोग मानव कल्याणासाठी कसा करता येईल याच्याकडे त्यांचं सतत म्हणजे त्याला प्राधान्य देण्याची भूमिका त्याची नेहमीच असायची. धन्यवाद अनिल काकोडकरजी या सविस्तर अशा प्रतिक्रियेबद्दल आणि आपले सर्व अनुभव आमच्याशी शेअर केल्याबद्दल. खरोखरच भारतानं एक फार मोठा आधुनिक विज्ञान ऋषी ज्यांनी भारताचा सुपर पॉवर असा पाया रचला ते अब्दुल कलाम आज आपल्यात नाहीत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.